गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी संदीप सोमवंशी, विषय सहाय्यक गणित, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया, इयत्ता 8वी, विषय गणित, शेकडेवारी भाग 4। विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण शेकडेवारीची उदाहरणे शिकणार आहोत। चला तर बघूयात। पहिला प्रश्न, साखरेचा दर 25% ने वाढला, त्यामुळे खप 15% ने कमी झाला, तर व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती झाला? तर बघा, यामध्ये पहिला पर्याय आहे 5.25% तोटा, दुसरा पर्याय आहे 6.25% नफा, तिसरा आहे 7.25% नफा आणि चौथा आहे 4.25% तोटा। चला तर आपण सोडवूयात। किंमत बघा 100, वस्तूचा खप 100 आधीचा बरोबर आहे, आणि व्यवहार किती 10,000। नंतर काय झालं, साखरेचा दर 25% ने वाढला म्हणजे 125 झालं, आणि खप काय झाला 15% ने कमी झाला म्हणजे किती होतील 25। आता यांचा आपण गुणाकार करू। 125 गुणिले 85 10,625 बरोबर आहे। तर यामध्ये 625 चा काय होत आहे नफा। तर यामध्ये बघा 625 भागिले 10,000 गुणिले 100 किती टक्के झाला 6.25% बरोबर आहे। म्हणजे काय झालं याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 6.25% नफा। ट्रिक बघा, x + y बरोबर x × y डिवाइड बाय 100%। x + y म्हणजे 25 - 15 - 375 भागिले 100%, तर 6.25% बरोबर आहे। तर पर्याय क्रमांक 2 आहे 6.25% हा काय नफा आहे। नंतर दुसरा आहे, कॉस्ट ऑफ ऑब्जेक्ट इज इनक्रीज बाय 20%, आफ्टर सम डेज कॉस्ट ऑफ ऑब्जेक्ट डिक्रीज बाय 20%, then new cost will be more or less than original cost, how many increase or decreases? एका वस्तूची किंमत 20% वाढली, काही दिवसांनी पुन्हा 20% ने कमी झाली, तर शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा कमी होईल की जास्त होईल आणि कितीने होईल? तर बघा, यासाठी पर्याय आहे पहिला 10% ने कमी होईल, दुसरा आहे 4% ने जास्त होईल, तिसरा आहे 4% ने कमी होईल, आणि चौथा आहे किंमत 30 राहील। तर बघा, किंमत 100 होती, 20% वाढ झाली तर किती वाढले 20 रुपये वाढले, नवीन किंमत किती होईल 120 होईल बरोबर आहे। आणि त्याला जर 20% सूट दिली तर किती झाले 120 चे 20% म्हणजे 24 रुपये, तर अंतिम किंमत किती होईल 96 होईल बरोबर आहे। तर काय झालं -4% काय झाला कमी झाले, म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा। ट्रिक बघा आपली तिसरा आहे, x + y बरोबर + x × y बाय 100%, तर 20 -20 वजा 400 डिवाइड बाय 100, तर किती येईल -4% बरोबर आहे। तर बघा पर्याय क्रमांक 3 4% ने कमी हे याचं उत्तर आहे। नंतरचा प्रश्न बघा, शॉपकीपर इन्क्रीज प्राइस बाय 25% अँड देन गिव्ह डिस्काउंट ऑफ 20%, व्हॉट वॉज टोटल प्रॉफिट और लॉस इन द ट्रान्झिशन? एका दुकानदाराने वस्तूची किंमत 25% वाढवली व नंतर त्या वस्तूवर 20% सूट दिली, तर त्याला त्या व्यवहारात दुकानदाराला किती नफा किंवा तोटा झाला? पहिला पर्याय 5% नफा, दुसरा आहे 5% तोटा, तिसरा आहे ना नफा ना तोटा, आणि चौथा आहे 25% नफा। तर किंमत बघा 100 25% ने वाढली 25 रुपये, नवीन किंमत 125 रुपये, 20% सूट 25 रुपये, आणि अंतिम किंमत 125 मधून 20% गेले तर 100 बरोबर आहे। तर काय झालं 100 होते, 25% ने वाढ झाली म्हणजे 125 झाले, त्याच्यावर 20% सूट झाली म्हणजे 25 रुपये कमी झाले तर 100, अंतिम म्हणजे आधीची किंमत पण 100 होती आणि नंतरची किंमत पण किती आहे 100 आहे, तर ना नफा ना तोटा। ट्रिक बघा, x + y + x × y डिवाइड बाय 100%, x किती होतं 25 - 20 - 500 भागिले 100% बरोबर आहे। तर काय झालं 0% म्हणजे ना नफा ना तोटा, पर्याय क्रमांक 3 ना नफा ना तोटा। इफ 40 लिटर मिल्क containing 50% of fat is mixed with 60 liter milk containing 8% fat, what will be the percent of fat in the mixture? 15% मलई असलेला 40 लिटर दूध 8% मलई असलेल्या 60 लिटर दुधात मिसळला, तर मिसळलेल्या दुधात किती मलई असेल? तर पहिला पर्याय आहे 10.5%, दुसरा पर्याय 10.4%, तिसरा पर्याय 10.6% आणि चौथा पर्याय 10.8%।
तर बघा दूध, मेदाचे प्रमाण आणि मेद. 40 मेदाचे प्रमाण 15% म्हणजे किती 6. 60 8% म्हणजे 4.8. 15% मध्ये असले 40 लिटर, 40 मध्ये 15% मेदा म्हणजे 6. 60 मध्ये 8% मेदा म्हणजे 4.8. तर यामध्ये बघा 100 आणि 10.8, तर 10.8% बरोबर. त्यासाठी पर्याय क्रमांक 4 आहे. 10.8% काय आहे दुधात मलई असेल. नंतर इफ 240 liter milk containing 8% fat is mixed with 160 liter milk containing 50% fat, what will be the percent of fat in the mixture? 8% मलई असलेल्या 240 लिटर दूध किंवा 15% मलई असलेल्या 160 लिटर दुधात मिसळला तर मिसळलेल्या दुधात किती मलई असेल. पहिला आहे 10.5%, दुसरा आहे 10.4%, तिसरा आहे 10.6% आणि चौथा आहे 10.8%. बघा दूध, मेदाचे प्रमाण आणि मेद 240 8% आणि 19.2 बरोबर. दूध 240 लिटर, मेदाचे प्रमाण 8% आणि मेदा 19.2%. दूध 160, मेदाचे प्रमाण 15% आणि मेद 24% बरोबर आहे. तर 400 आणि 43.2 43.2 भागीला 400 गुणिला 100 बरोबर आहे. तर 10.8%. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 4 असेल याचं उत्तर 10.8%. नंतर ड्यू टू increase in price by 10%, the sale was decreased by 10%. What was total profit or loss in the transaction? 10% किमतीत वाढ झाल्यामुळे खप 10% कमी झाला. ह्या व्यवहारात एकूण नफा किंवा तोटा किती झाला? तर पहिला पर्याय 1% तोटा, दुसरा आहे 2% नफा, तिसरा 1.5% तोटा आणि 1/304% नफा बरोबर आहे. त्यामध्ये बघा पहिला ट्रिक x + y + x × y 100%. x बरोबर 10%, y बरोबर -10%. कारण आधी काय झालं 10% वाढ झाली आहे, नंतर खप 10% कमी झाला. तर x + y बरोबर 10% - 10% बरोबर आहे. किती होतील 0. xy डिवाइड बाय 100 बरोबर -10 - 100% डिवाइड बाय 100 इक्वल टू -1%. तर 0 - 1% बरोबर -1%. 10 - 10 -100 डिवाइड बाय 100% -1%. ठीक आहे. तर समजलं विद्यार्थ्यांनो तुम्हाला 1% तोटा, -1% म्हणजे 1% तोटा. तर 10% किमतीत वाढ झाल्यामुळे खप 10% कमी झाला. ह्या वरात एकूण नफा किंवा तोटा किती कमी झाला 1% तोटा झाला. तर समजलं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू सो मच. मीट यू अगेन. बाय.